नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी आणि आपण बघताय कवडसा. मित्रहो, एस टी महामंडळाने 15 एप्रिल 2026ला एक हंगामी भाडेवाढ जाहीर केली आहे. 10% भाडेवाढ आहे ही आणि 15 जूनपर्यंत ही सुरू राहणार आहे. खरं तर ही भाडेवाढीची जी पद्धत आहे ही खाजगी वाहतूकदारांनी सुरू केलेली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या किंवा दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की ते वारेमाप भाडी आकारतात आणि त्याचा लाभ उठवत असतात. एस टीनेही तेच धोरण सध्या अवलंबलेलं आहे. आता असं ज्या वेळेला भाडेवाढ केली जाते त्यावेळेला एस टीच्या तोट्याचं नेहमीचं कारण पुढं केलं जातं. तसं म्हटलं तर एस टी कायमच तोट्यात आहे. आत्ता जी आकडेवारी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी जी जाहीर केलेली आहे त्यानुसार अंदाजे महिन्याला 1 कोटी रुपयाचा तोटा होतो. आता जर एवढा तोटा होत असेल तर तो तोटा कमी करण्यासाठी किंवा एस टी नफ्यात येण्यासाठी काय काय केलं जातं, काय काय केलं जाणार आहे याची माहिती मात्र कुठं दिलेली दिसत नाही. किरकोळ काहीतरी गोष्टी केलेल्या आहेत की ज्याचा अर्थार्थी त्या नफ्याशी तोट्याशी काही संबंध नाही असे उपाय हे सुचवलेले असतात. पण आता जी ही भाडेवाढ आहे त्याचा फटका हा ग्राहकाला बसतोच. कारण एस टी ही फार जुनी सेवा आहे. जवळजवळ 65 वर्ष एस टी आपली ही सेवा पुरवते. अगदी गावगाड्यापासून वाड्या वस्त्यापर्यंत एस टी लोकांची सोय करते. ही सोय खरोखरच त्या काळात उपयोगाची आहे. आजही तशी म्हटलं तर उपयोगाची आहे. परंतु आता वाहतुकीची साधनं वाढलेली आहेत. विशेषतः मध्यंतरी ज्या वेळेला खाजगी वाहतुकीचा मोठा फटका एस टीला बसला आणि त्याला कारण सरकारी आहे, एस टी महामंडळे आहे आणि पोलिसही आहे. कारण ही सगळं हटवायची जबाबदारी म्हणजे खाजगी वाहतूक जी बेकायदा वाहतूक होते ती हटवण्याची जबाबदारी ही पोलिसांच्यावर सोपवलेली होती. आता पोलिसांच्यावर खरं तर ही जबाबदारी सोपवायला नको होती. कारण त्यांनी आपलंच भलं त्यात करून घेतलं. आता आणखीन परिस्थिती बिकट झालेली आहे. कारण आता वाहनं वाढली. घराघरात 1-2, 2-3 दुचाकी आहेत. 40-50 घराच्या ह्याच्यामध्ये एखाद्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे आणि एवढी ही वाहनांची संख्या वाढलेली आहे आणि त्याचा फटका हा एस टीला बसतो आहे. याशिवाय शासनाच्या विविध सवलती आहेत. विद्यार्थ्यांना सवलत आहे, मुलींना सवलत आहे, महिलांना सवलत एस टीनं दिलेली आहे, ज्येष्ठांना अर्ध तिकीट दिलेलं आहे आणि 75च्या पुढे जे आहेत त्या ज्येष्ठांना तर मोफत सेवा दिलेली आहे. आता ह्या ज्या सेवा आहेत ह्या साधारण मुळात ह्या मतदार डोळ्यापुढं ठेवून केलेल्या असतात. म्हणजे लोकांनी काही हे मागितलेलं नसतं आम्हाला असंच पाहिजे. आता विद्यार्थ्यांना वगैरे सोयी देतात ते ठीक आहे. पण महिलांना, ज्येष्ठांना, 75 वर्षाच्या पुढच्या लोकांना ह्या सवलती दिल्याच पाहिजेत. कशासाठी द्यायच्या ह्या? मग दिल्या तर तोट्यात तुम्ही चाललाय आणि तुम्ही हे असले उद्योग कशासाठी करता हाही प्रश्न यामध्ये उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. मुळात एस टीमध्ये सुद्धा अनेक घोळ आपल्याला दिसतात. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याकडे येणारा पैसा किती आहे आणि जाणारा पैसा किती आहे याचा मेळ कोणाला अजून तरी घातलेला आला नाही. जे अनेक मंडळी त्यांनी आणली, नफ्यात एस टी आणावी म्हणून आणली, पण त्याचा काही उपयोग असा एस टीला म्हणावा असा झाला नाही. म्हणजे काही ठिकाणी पैसा मुरतोय, तो कुठं मुरतोय याचा शोधसुद्धा घेतला नाही, घेता आला नाही. किंवा ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली तेच त्याचे लाभधारक झाले, त्याचाच फायदा त्यांना जास्त झाला. एस टीमध्ये साधारण जी ओरड असते का तोट्यात होते तर त्यात
जी महत्त्वाची कारणं आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण येतं की साहित्याची खरेदी वारेमाप केली जाते. जे साहित्य लागत नाही ते साहित्य खरेदी केलं जातं. पुन्हा इतर ज्या साहित्यामध्ये आहे त्यामध्ये टायरमध्ये बरेच घोळ होतात अशा बातम्या मागेही आलेल्या होत्या. आता एवढं जर महामंडळ तोट्यात आहे तर 2025मध्ये सगळ्या एस टी स्टँडवरती दुरुस्त्या केलेल्या आहेत. आता एकाच वेळा इतक्या दुरुस्त्या कशासाठी केल्या? त्याच्या पाठीमागं काय कारण होतं? जिथं आहे आवश्यकता आहे तिथं ती केली असती तरी चाललं असतं, पण सरसकट एस टी स्टँडवर अगदी एखाद दुसरा अपवाद असेल नाहीतर प्रत्येक एस टी स्टँडवर दुरुस्त्या केल्या. आता त्या दुरुस्त्याचे लाभ कोणाला झालेत हेही तपासलं पाहिजे. काय खरोखरच तिथल्या सुविधा सगळ्या व्यवस्थित झाल्यात का हेही तपासलं पाहिजे. म्हणजे काही ठिकाणी आता स्टँडची उभारणी काढलेली आहे. तर तुम्ही एवढा महिन्याला 1 कोटी रुपयाचा तोटा सांगताय आणि मग चांगली स्टँड पाडून तुम्ही उभारलेली आहेत, उभारायला सुरुवात केलेली आहे. कशासाठी हा उद्योग कशासाठी केला जातो? मध्यंतरी परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की पेट्रोलमध्ये 100 लिटरला 5 लिटरची गळती होते. आता हे काय गौड बंगाल हे कळायला मार्ग नाही. म्हणजे एवढं कसं काय गळती होते? अशा पद्धतीने जर पेट्रोल पंप चालकांनी जर धंदे केले तर ते केवढ्याला त्यांना पडायचं ते? म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती होत असेल तर ती लगेच थांबवली पाहिजे. कशी होते काय होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मध्यंतरीच्या काळात अगदी शिवशाहीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. ती चांगली सेवा होती, पण शिवशाही एवढी वापरली की तिचं पार कंबरड मोडेपर्यंत तिचा वापर केला आणि त्या कुठेही बंद पडायच्या. अगदी कात्रच्या घाटात तर घाटात बंद पडायच्या. त्यामुळे लोकांची गैरसोय व्हायची. उन्हात तळपत उभा राहायला लागायचं. त्यामुळं प्रवाशांचा एस टीकडे बघायचा दृष्टिकोन आहे तो बदलत गेला आणि ते इतर गोष्टीकडे वळले. दुसरं महत्त्वाचं एक कारण असं आहे की मागही हा विषय चर्चेला गेलेला आहे की डेपोमध्ये स्पर्धा असते. एकाच वेळेला 2-3 गाड्या सोडायच्या. ह्या डेपोची एक आलेली असती, त्या डेपोची आलेली असती, पुन्हा जिथं ज्या डेपोत आलेली आहे त्या डेपोची एक गाडी असते. एकाच रूटवर एकाच वेळेला 3-3 गाड्या सोडणं हे कसं काय नफ्यात तुम्ही येणार? आता मी जे यामध्ये एक चित्र सुरुवातीला वापरलेलं आहे एस टीचं, ते सांगली एस टी स्टँडचं आहे. त्यावेळेला एकाच वेळेला 3 गाड्या मुंबईच्या रूटवर आहेत. एक जमखंडी डेपोची गाडी आलेली आहे, दुसरी कुरुंदवाडची नरसिंहवाडी ऊन गाडी आलेली आहे आणि स्वतः पुन्हा सांगली डेपोची एक गाडी तिथं उभा राहिलेली आहे. आता मुंबईसारख्या लाँग रूटवर तुम्ही 15-15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तासानं जर त्या सोडल्या तर सगळ्यांचीच सोय होईल, लोकांची सोय होईल. पुन्हा तास दीड तास पुन्हा काय कुठली बस नाही, काय नाही, त्या रूटवर काय नाही. म्हणजे ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा कमी झाली पाहिजे. कारण तुमच्या स्पर्धा करून काय फायदा होणार आहे? तुम्ही टाईम टेबल तसं का बनवता की दुसरी गाडी दुसऱ्या डेपोची गाडी येते त्यावेळेलाच आपली गाडी लागली पाहिजे, 5 मिनटं आपली गाडी आधीवर लागली पाहिजे? असे खेळ कशासाठी करतात? ही जी डेपोतली स्पर्धा आहे ती स्पर्धा कमी झाल्याशिवाय हे तोटा तुमचा कमी कसा होणार? तर त्याच्याऐवजी तुम्ही अर्ध्या तासाच्या फरकानं, तासाभराच्या फरकानं अशा ह्या लाँग रूटच्या गाड्या जर ठेवल्या तर सोयीच होईल. माणसांना वेड्यासारखं व्हायचं की कुठल्या गाडीत बसूया, ही गाडी जाईल का ती जाईल, काही जण तिथंच थांबले, जी आधी जाईल त्यात बसू. कारण तिन्ही गाड्या रिकाम्या होत्या आणि तिन्ही गाड्या त्यातल्या 2 गाड्या तर रिकाम्याच मी पाहिल्या गेल्या त्या. म्हणजे अशी स्पर्धा, जीवघेणी स्पर्धा तुम्ही कशासाठी करता आहात? तर ही अंतर्गत स्पर्धा आहे ती सुद्धा कमी झाली पाहिजे. सगळ्या तुमच्या रूटवर येणाऱ्या सगळ्या डेपोंचं वेळापत्रक आणि तुमचं वेळापत्रक असं ॲडजस्ट केलं पाहिजे की जेणेकरून अर्ध्या तासानं 1 तासाभरानं त्या गाड्या सुटतील, एकदम न सुटता. तर हे जे घोळ आहे हे घोळ हे कमी झाले पाहिजे. आता सरकारनं काही गोष्टी मांडलेल्या आहेत काहीतरी करूया म्हणून. आता आपली बस आपली सेवा असा एक उपक्रम सुरू केला आहे. आता सरकारचे म्हणजे महामंडळाचे जे उपक्रम असतात ते सगळे हे कंडक्टर ड्रायव्हरवर अवलंबून असतात. कंडक्टर ड्रायव्हर हा महत्त्वाचा घटक आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे.
पण शेवटी त्यांच्यावर काय काय तुम्ही घालणार? प्रवासी घ्यायचंही तुम्हीच घेणार, तिकीटे फाडायचे तुम्हीच घालणार, वाटेत तुम्ही चेक करून त्यांना दंडही तुम्हीच करणार. म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही सगळं त्यांच्यावर सोपवायला लागला, तुमचे अधिकारी काय करणार आहेत? कशासाठी तुम्ही एवढे भले मोठे पगार देऊन अधिकारी आणताय, त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवताय, नफ्यात एस टी आणायचं म्हणून ते तुम्हाला आश्वासन देत आहेत आणि काही न करतात ते आपले स्वतःचं भलं करून पुन्हा निघून जातात, सोडून काही वर्ष 2 वर्ष काम करतात, पुन्हा दुसरीकडे निघून जातात ते. ही जी प्रवृत्ती सगळ्या क्षेत्रात वाढलेली आहे ती महामंडळातही आहे. तर ही कमी केली पाहिजे. तर ही जी सेवा आहे, आपली बस आपली सेवा, शेवटी मर्यादा आहेत. आता तुमचा प्रवासी आता ठरलेला आहे, एस टीनं किती प्रवास करणार आहेत हे ठरलेलं आहे. एकूण वाहनांची संख्या, एस टीकडे येणाऱ्या प्रवासांची संख्या, ह्याचं गणित करून तुम्ही रूट ठरवले पाहिजेत, तुम्ही गाड्या ठरवल्या पाहिजेत, त्याच्या वेळा ठरवल्या पाहिजेत. हे सगळं जे रूट तुम्ही उगाच कुठला तरी पुढारी येतो आणि सांगतोय आमच्या गावाला एस टी सुरू करा म्हणून तुम्ही एस टी सुरू करायची. जे रूट तोट्यात जातात ते रूट तातडीनं थांबवले पाहिजे आणि ज्या रूटवर प्रवासी आहेत त्या रूटवर ज्यादा गाड्या द्या. जिथं आहेत तिथं गाड्या आहेत, जिकडं गर्दी आहे तिकडं गाड्या नाहीत. अशी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण बदलली पाहिजे. दुसरा आता नवीन हे केलेलं आहे, घोषणा केलेली आहे की ह्याच्या एस टी महामंडळाचं ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी जिनेलिया यांना नेमलेलं आहे. पण त्यात त्यांनी हेही सांगितलं आहे की त्यांनी एक नवा पैसाही घेतला नाही. पण आता हे खरं आहे, घेतलाही नसेल कदाचित त्यांनी, पण तुम्हालाही टोकन म्हणून त्यांना काहीतरी द्यावं लागणार आहे. ते काय असं काही नाही की त्यांनी एक सांगितलं तुमच्यावर हे केलं. पण मुळात मला एक प्रश्न पडतो की रितेश देशमुख, जिनेलिया देशमुख ह्यांनी एस टीचा अनुभव घेतला आहे का? त्यांचे वडील पूर्वीपासून राजकारणात आहेत, ते गाड्यातनं फिरलेले आहेत. एस टीचा काही त्यांना अनुभव आहे का? हे काय लोकांना सांगणार एस टीत बसा म्हणून? तुम्ही बसताय का? ते बसतायत का एस टीत? कधी एस टीनं कधी गेलेत का लातूरला ते मुंबईतनं? तर ते तुम्ही त्यांना नेमायला हरकत नाही. पण पुन्हा शेवटी असं आहे की ब्रँड ॲम्बॅसेडर ही काय फॅड आहे? कुणाकडे असतं हे आणि त्याचा काय फायदा होतो? तुम्हाला काय फायदा होणार आहे ब्रँड ॲम्बॅसेडरचा? मुळात कॉर्पोरेट कंपन्या ज्यांचे 1000 2,000 कोटी रुपये वर्षाला फायदे असतात ते हे ब्रँड ॲम्बॅसेडर आपले नेमतात. त्याचा फायदा होतो का नाही त्यांना नाही झाला तरी सुद्धा त्यांना चालतं, एवढे त्यांचे प्रॉफिट आहेत. त्यामुळं ते नेमतात. म्हणून तुम्ही आपलं ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नेमायचं काय कारण आहे? आणि त्यांना एस टीला काय फायदा होणार आहे? त्याच्यापेक्षा एस टीनं व्यवस्थापन सुधारलं पाहिजे, चांगला व्यवस्थापक आणला पाहिजे, जो निस्पृह असेल स्वतः आणि ज्याचं उद्दिष्ट ज्याचं एस टी नफ्यात आणायची आहे असं असेल, असा माणूस तुम्ही नेमला पाहिजे. तर तसा नेमला आणि व्यवस्थापन सुधारलं तर काही टक्के तरी तुमचा तोटा कमी झाल्याशिवाय राहणार नाही. जिथं लूप होल्स आहेत, जिथं गळती आहे ती गळती थांबली पाहिजे. मग ती तेलाची असू दे नाहीतर पैशाची असू दे. तर ही गळती थांबवल्याशिवाय एस टीमधला तोटा कमी होणार नाही. आत्ता जे उपचार चालले ते पूर्वीची एक म्हण आहे, म्हणजे रोग रेड्याला आणि उपचार पखालीला, अशा स्वरूपाचे हे जे उपचार चालले ते थांबवून खरोखरच व्यवस्थापन चांगलं केलं पाहिजे. व्यवस्थापनातले माणसं चांगली आणली पाहिजेत, ती काटेकोरपणे त्यांनी ते केलं पाहिजे आणि त्यांच्यावर जबाबदारी सोपवली पाहिजे. नुसतं त्यांना पगार देऊन उपयोग नाही, तुम्ही एवढा तोटा कमी करा तर तुम्हाला एवढे पैसे आम्ही देऊ, अशी जबाबदारी सोपवली तर एस टी काहीतरी नफ्यात येऊ शकेल किंवा तोटा तरी जो आहे ना नफा ना तोटा या तत्वावर तरी ती चालवता येईल. धन्यवाद मित्रो. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारांना पाठवा आणि माझ्या कवडसा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.